30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका. राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार. जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट. स्वतःला त्रास करून घेत असल्यास जरांगेंना ताब्यात घ्या. गुणरत्न सदावर्तेंची मागणी. जरांगे भावनिक वातावरण तयार करत असल्याचा आरोप. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका. नाशकात ₹1.35, पुण्यामध्ये ₹2.50 सीएनजी महाग. तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरातही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2ची वाढ. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून सत्तेत आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करतंय. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं. शिरसाटांचं प्रत्युत्तर. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडनं स्थानिक नेतृत्वाकडे एबी फॉर्म रवाना. सोलापूर, यवतमाळसह 8 जागांसाठी काँग्रेसकडनं एबी फॉर्मचं वाटप. सिद्धरामय्यांकडनं कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. डीके शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार. हायकमांडच्या आदेशांचं पालन केलं. राजीनाम्यानंतर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया. नीट फेरपरीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची मदत. 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय. देशाचं सैन्य आता नीट परीक्षेचे पेपर पोहोचवणार. विदर्भात उष्णतेची लाट कायम. वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट. तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी. चंद्रपुरातील ब्रह्मपुरीत सर्वाधिक 46.6°C तापमान. वर्धा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. काही ठिकाणी झाडांची पडझड. घरांचं छत उडालं. विद्युत तारा तुटल्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित. तर अमरावतीच्या ग्रामीण भागात गारपिटीसह पावसाची हजेरी.